नवरात्रामध्ये 9 रूप असतात, त्यातलं 7वं रूप आपण आपली आजचा दिवस काळ रात्री देवीचा असं म्हणून ते स्टेटस येतं. तर काळ रात्री देवी चंड आणि मुंड राक्षसांचा वध केल्यानंतर ते चंड आणि मुंड राक्षस रक्तबीज नावाच्या एका राक्षसाला पाठवतात. तर त्याचं असं असतं की त्याला मारलं की त्याच्या अंगातलं उडणाऱ्या रक्ताच्या थेंबापासून परत राक्षस तयार होतात. अच्छा. त्यामुळे तो कधीच पराजित होत नाही. त्याला मारलं की त्याच्यातनं पडणाऱ्या रक्तातनं परत नवीन राक्षस, परत त्याला मारलं की परत नवीन राक्षस. मग ते हे संपतच नसतं. पार्वतीजींनी रात्री चाललेल्या या संहारामध्ये रात्री घेतलेलं रूप म्हणजे काळ रात्री देवी. बर. आणि काळ रात्री देवी तुम्ही कुठली पण, जेव्हा एखादी काली माता म्हणतो आपण, काली माता कुठली पण बघा, जी बाहेर असते लाल असते. कोणाला प्रश्न पडला असेल का की जीव लाल का असते, तर त्याचं उत्तर कदाचित काही लोकांना मिळेल की काळ्या रात्री देवीने रक्तबीज राक्षसाला मारण्यासाठी त्याला जितके त्याच्यावर संहार केले तेव्हा त्याचं जे रक्त उडालंय ते सगळं जिभेवरती त्यांनी ते टिपलं किंवा प्राशन केलं, खाली पडूच दिलं नाही. मग खाली पडल्यामुळे राक्षस जन्माला यायचे, म्हणून त्यांची जीभ लाल असते. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.